कोल्हापूर दक्षिणमधील काही गावांमध्ये पाणी टंचाईबाबत आज काँग्रेसनं महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावर महिलांचा घागर मोर्चा काढला। त्यावर आमदार राजेश क्षीरसागर यांनी जोरदार पलटवार केला। सत्तेत असताना आमदार सतेज पाटील यांनी काहीच काम केलं नाही, मिळवण्याचं तेवढंच काम केलं। मोर्चा कुणी काढावा हे सुद्धा कळत नाही असंही आमदार क्षीरसागर यांनी ठणकावलं। कोल्हापूर दक्षिणमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या 13 गावांच्या नळपाणी पुरवठा योजनेतील विलंबाबाबत महिलांनी घागर मोर्चा काढला। यावेळी कंत्राटदाराला नागरिकांनी पाण्यानं अंघोळ घालून संताप व्यक्त केला। दरम्यान या आंदोलनाबाबत आमदार राजेश क्षीरसागर यांनी जोरदार टीकास्त्र सोडलं। मोर्चा कोण काढतंय हे लक्षात घेतलं पाहिजे। स्वतः सत्तेवर असताना आमदार पाटील यांनी पालकमंत्री असूनही काहीच कामं केली नाहीत, केवळ मिळवण्याचंच काम केलं, अशी खरमरीत टीका आमदार राजेश क्षीरसागर यांनी केली। जलजीवन मिशन योजनेत काही त्रुटी राहिल्या असतील तर त्याचा आढावा घेऊ, पण जिल्हा परिषद महापालिकेवर सत्ता असताना विकास कामं करायला कुणी अडवलं होतं का, असा खडा सवालही आमदार क्षीरसागर यांनी उपस्थित केला। घागर मोर्चा कोण काढतंय? ते पूर्वी पालकमंत्री नव्हते का? पूर्वी मंत्री नव्हते का? आणि महापालिका असेल, जिल्हा परिषद असेल, पूर्वी कोणाच्या ताब्यात होती? म्हणजे ही जी काही नाटकं ते बंटी साहेब करतात त्यांनी आता थांबवावी। स्वतः सत्तेवर असताना तुम्ही काही केलं नाही, घागरीत काय ते तपासून घ्यायला पाहिजे। घागरीत मला त्या ठिकाणी हिरे माणके जवारे आपण मिळवलेले त्यात असतील असं मला वाटतंय। भरपूर मिळवलेलं आहे, मिळवायचं तेवढं त्यांना कळतं। त्यांनी कामं काहीच केलेली नाहीत आणि त्यामुळं बघा अशा पद्धतीनं शक्तिपीठाला विरोध करणं, बाकीच्या काही गोष्टी म्हणजे निश्चितपणे जलजीवन मिशनचे काही आहे त्यामध्ये जर काही त्रुटी राहिल्या असतील, त्यामध्ये आम्ही काही करू शकतो तर निश्चित आम्हाला करावं लागेल। याविषयी मी आढावा घेईन।